कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी कोमल चेतन रानगे यांना कनेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोट फाडले पण ऑपरेशन न करताच टाके घालून 2 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला, असं कोमल यांचे नातेवाईक यांनी सांगितलं. ज्यावेळी या महिलेला ऑपरेशनसाठी नेण्यात आले तेव्हा तिला भूल चढण्याआधीच ऑपरेशनला घेतल्याने मुलगी जोरजोरात विवळत असल्याची कोमलच्या आईने सांगितले. ज्यावेळी या महिलेला डिस्चार्ज करण्यात आलं त्यावेळी डिस्चार्ज कार्ड किंवा फाईल मागणी करूनही त्यांना दिली नाही, अशी तक्रार कोमलच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य ग्रामीण केंद्रावर उपस्थित असणाऱ्या डॉक्टर मस्के यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली. 2 दिवसापूर्वीच एक घटना घडली. कोमल चेतन रानगे या कनेरी इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाल्या होत्या. तर त्यांच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. या शस्त्रक्रियेमध्ये त्या महिलेचं पोट फाडून ऑपरेशन करण्यात आलं. त्या महिलेने प्रतिसाद दिला नाही असं डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आलं होतं. त्या महिलेला भूल दिलं गेलं होतं, पण ते भूल तिला चढल्या नसल्यामुळं तिचा आरडाओरडा बाहेरपर्यंत ऐकू येत होता. कुटुंबीयस्थ बाहेरून विचारल्यामुळं त्यांना उडवाउडवीची उत्तरही डॉक्टरांच्याकडून मिळाले असं त्यांच्या कुटुंबियाकडून कळलं आहे. तर आता आपल्यासोबत आहेत कनेरी ग्रामीण रुग्णालयामधल्या डॉक्टर मस्के. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या गोष्टीबद्दल. मॅडम, एकंदरीत ही घटना घडली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ते ऑपरेशनसाठी नेलं आणि आत्ता म्हणतात की ते ऑपरेशन होऊ शकत नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे, 8 तारखेला बुधवारी आमच्याकडे कोमल रानगे हा पेशंट ॲडमिट झाला होता, महिला. आणि तिचं जेव्हा ऑपरेशनला, म्हणजे मी ऑपरेशन करत नाही, बाहेरनं दुसरे सर्जन येतात, जेव्हा त्यांनी ऑपरेशनसाठी तिला टेबलवर घेतलं तेव्हा पोट उघडल्यावर लक्षात आलं की गर्भाशयाची दिशा थोडी बदललेली आहे आणि गर्भनलिका आतमध्ये चिकटलेल्या आहेत आणि आपण पूर्ण भूल देत नाही. त्यामुळे तशा अवस्थेत जर गर्भनलिका ओढून ऑपरेशन करायचं म्हटलं तर ब्लिडिंग होऊ शकतं किंवा अंडाशयाला जर धक्का लागला तर पेशंट दुखण्यामुळे शॉकमध्ये जाऊ शकतं. त्यामुळे आपण पेशंटच्या जीवाशी जास्त खेळू शकत नाही. त्यामुळे ते ऑपरेशन झालं नाही तिथे. आणि हे ऑपरेशन दुर्बिणीनं पण होणार नाही असं ऑपरेशन करणाऱ्या सर्जनींनी सांगितले, म्हणजे लॅप्रोस्कोपीनं पण ते होऊ नाही शकत. त्यावेळीच दुसरे डॉक्टर म्हणाले की हे दुर्बिणीनं होऊ शकतं त्यावेळे, आणि असं हे त्यांचे कुटुंबियस्थच म्हणले आहेत. काय सांगाल तुम्ही? त्यांनी म्हणतायत की जर असं होऊ शकत होतं तर तुम्ही का तो प्रयत्न केला नाही? नाही, कसं आहे, तसं आम्हाला पेशंटचं ऑपरेशन करायचंच होतं, असं नाही आहे की तिला करायचं नव्हतं. आणि हे जे सांगितलं तिला कुणी की 10,000 रुपये दिल्यावर लॅप्रोस्कोपीनं होईल, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कुठल्याही टेक्निकल किंवा डॉक्टर किंवा मेडिको पॅरामेडिको माणसाने हे सांगितलेलं नाही आहे. हे बहुतेक माझ्या कानावर आलं की आशाताईनं सांगितलं आहे तिला. आणि तिला विचारल्यावर गवळी मॅडमनी आय थिंक विचारल्यावर ती म्हटली की पेशंटला समजावण्यासाठी ती हे बोलली, पण हे चुकीचं आहे. पेशंटनी डॉक्टरांशी, म्हणजे माझ्याशी संपर्क साधायला पाहिजे होता किंवा ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे होता. कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीकडनं ही जी चुकीची माहिती त्या नातेवाईकांच्या कानावर गेलेली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज होणं साहजिक आहे, त्यात काही हे नाही आहे. यापुढे ते ऑपरेशन होऊ शकतं की नाही, काय एकंदरीत तो प्रकार काय आहे? आणि असंही ह्या ठिकाणी कळलं आहे की डॉक्टरांच्याकडून डिस्चार्ज रिपोर्ट देखील देण्यात आला नाही. त्या दिवशी खूप गर्दी होती, 11 पेशंट ॲट अ टाईम डिस्चार्ज केले. त्याच्यामुळं थोडंसं घाईमध्ये त्याच एका पेशंटला डिस्चार्ज कार्ड द्यायचं राहून गेलं. म्हणजे डिस्चार्ज कार्डवर आम्ही लिहून देतो की ऑपरेशन का नाही झालं आणि पेशंटची कन्सेंट घेतो की ऑपरेशन झालं नाही याची नातेवाईकांना कल्पना. ही एक गोष्ट राहून गेली, ही आमची चूक झाली हे मी मान्य करते की. आणि तिला आज आम्ही तयार केले डिस्चार्ज कार्ड देऊ, पण ते ऑपरेशन लॅप्रोस्कोपीनं पण होणार नाही असं ऑपरेशन करणाऱ्या सर्जननी सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी तिच्या मिस्टरांना व्हासेक्टॉमी करून घ्यायचा सल्ला दिला आहे किंवा मग ती मालाडी किंवा कॉपर्टी बसवून घेऊ शकते पेशंट स्वतः. आणि डॉक्टरांनी असंही म्हटलं, एकंदरीत एक दुर्दैवाची बाब म्हणजे त्या महिलेला बोलताही येत नाही आणि ऐकूही येत नाही. आणि ऑपरेशन थिएटरच्या आतून तिचा आरडाओरडण्याचा आवाज जोरात ऐकू येत होता असं कुटुंबियस्थ म्हणले. आणि डॉक्टरांनी तेव्हा प्रतिक्रिया काय दिली की ती ऑपरेशनसाठी सपोर्ट करत नव्हती. नाही, हे पण चुकीचं आहे. आता हे कुणी माहिती दिली हे नाही मला माहिती. कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पूर्ण भूल देत नाही, अर्ध्या भूलखालीच आपण ऑपरेशन करतो. आणि पेशंट आरडाओरडा करत होता वगैरे वगैरे जे बोलतायत नातेवाईक, ते मला माहीत नाही त्यांना कुणी सांगितलं. कारण ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जन आणि 2 मदत करणारे 2 डॉक्टर आणि 2 मदत करणारे सिस्टर एवढे 4च जण होते. ते जे बोलताय ते त्यांना कोणी सांगितलं, पेशंटनी सहकार्य केलं नाही वगैरे. थिएटरच्या बाहेर ऐकू येत होता. हां, तसं नाही आहे. हे कोणी सांगितलं हे नाही माहिती मला. नाही, हे तर इकडे असणार ना.
ते कुटुंबीय तर सगळे वॉर्डमध्ये होते. मग हे त्यांना कोणी सांगितलं, हे त्यांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिले, त्यात लिहिले की पेशंट ओरडत होता आणि धरून ठेवलं होतं सिस्टरनी वगैरे, ते चुकीचं आहे. एकंदरीत या रुग्णालयामध्ये जी व्यवस्था आहे, सुखसुविधा जे एका दवाखान्याला जे जे हवं आहे ते इथं त्या प्रमाणात दिसत नाहीये. एकंदरीत स्वच्छता ही नाहीये तेवढी, स्टाफ ही कमी दिसतोय. याबद्दल काय सांगाल तुम्ही? स्टाफ कमीच आहे, त्याबद्दल आम्ही वरिष्ठांकडे पत्र पण दिलेलं आहे. आता आमच्याकडे जवळपास 1,00,000 लोकसंख्या आहे, तर त्या आता सध्या आमच्याकडे कंपाऊंडर नाही आहे, क्लर्क नाही आहे, 2 शिपाई कमी आहेत आणि 1 LHV पण नाही आहे, म्हणजे सिस्टर इथं मुख्यालयाला नाही आहे. भागामध्ये 4 उपकेंद्र आहेत. 4 उपकेंद्रात फक्त 3च ठिकाणी सिस्टर आहेत. 1 सिस्टर आहेत त्या ट्रेनिंगला गेलेल्या आहेत 6 महिन्याच्या, आणि शिपाई 2च आहेत. त्यातला 1 शिपाईचा ॲक्सिडेंट झालेला, परवा गाडीवरून स्लिप झाला, आणि दुसरा शिपाई इलेक्शन ड्युटीसाठी त्याची ऑर्डर काढलेली आहे. त्यामुळं स्वच्छता थोडीशी त्या दिवशी नाही दिसली त्या लोकांना. पण एक हॉस्पिटल म्हटलं तर मेन बेसिक नीड काय असतो ते स्वच्छता असते, कारण स्वच्छता नसल्यामुळे देखील अनेक रोग उद्भवू शकतात इथे. आणि तुम्ही म्हणलात की स्टाफची कमी आहे, मग याची तक्रार तुम्ही केली होती का? आम्ही तक्रार केलेली आहे, आणि वर म्हणजे पत्र पण दिलेलं आहे वर. आणि स्वच्छता म्हणजे त्यांनी जे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, ते जे मोडकळीस आलेले हे क्वार्टर आहेत ते दाखवले त्यांनी. हॉस्पिटलमधली स्वच्छता आहेच, आणि पेशंट जस्ट डिस्चार्ज झाल्यामुळं चादरा वगैरे विस्कटलेल्या त्यांना दिसल्या, पण फरशी किंवा बाहेर असं कुठेही काही त्यांना म्हणजे असं घाण नाही दिसलेली. फक्त त्या बेड तशाच पडलेल्या होत्या, जस्ट पेशंट आदल्या दिवशी डिस्चार्ज झाले होते त्याच्यामुळं. एका रूम मध्ये 7-8 बेड ॲट ए टाइम तिथे घातलेले आहेत, जागाही नाहीये तिथं जाण्या येण्यासाठी. काय सांगाल? पेशंटची संख्या यावेळी जास्त होती, 11 पेशंट ॲट अ टाइम ॲडमिट झाले. हां, त्यामुळे जागा थोडी अपुरी होती, त्यामुळे बाहेरच्या खोलीमधले कॉट आम्ही त्या खोलीमध्ये वॉर्डमध्ये ठेवले होते. यावेळी कनेरी गावचे सरपंच निशांत पाटील यांनी देखील या प्रकरणाची संबंधित माहिती देत या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वारंवार उच्च अधिकाऱ्यांना याबद्दल तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले. आता आपल्यासोबत आहेत कनेरी गावचे सरपंच निशांत पाटील. आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार. एकंदरीत ही काल जी घटना घडली कोमल चेतन रानगे, की यामध्ये डॉक्टरांचा दोष आहे की डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली, की काय सांगाल याबद्दल? ॲक्च्युली यामध्ये डॉक्टरांचा दोष अजिबातच नाही. कसं झालं आहे की पेशंट झाल्यानंतर आपण जे डिस्चार्ज करतो की त्यांचा पेपरवरती त्यांनी फक्त लिहून दिलेलं नाही, कारण त्यांना ॲक्च्युली सांगितलं होतं की ऑपरेशन आपल्या इथं होणार नाही. तरी पण त्यांना असं कळालं की बाहेरनं असं झालं आहे, होईल हे असं तसं, मग चुकीची गोष्ट सांगितलेली. तरी पण आम्ही काल जी बातमी सांगितली बाबा इथं स्टाफ कमी आहे, तरी पण ॲक्च्युली कसं झालं आहे, रविवार काल असल्यामुळे इथे तर स्टाफच कमी होता, आणि तरी पण आपल्या इथं भरपूर गर्दी असते. स्टाफची कमतरतेची वारंवार तक्रार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलेली आहे की आम्हाला इथं स्टाफ द्या. मग त्यासाठी आपण वारंवार सांगूनही कोणताही स्टाफ आपल्याला इथं आजपर्यंत अवेलेबल करून दिलेला नाही. तरी पण आमच्या इथले जे अधिकारी आहेत ते या स्टाफमध्ये व्यवस्थित परताना देणार. तुम्हाला पाहिजे असेल तर इथले जे पेशंट लोक येतात त्यांना तुम्ही विचारू शकता की बाबा इथे काय झालं आहे, काय काय गोष्टी घडतात, काय तुम्हाला प्रॉब्लेम आहेत का, ते अजिबात सांगणार नाही की आम्हाला इथली कुठली सेवा कमी पडत नाही. स्टाफची एकंदरीत कमतरता ही कधीपासून आहे, आणि तुम्ही ह्याचा पाठपुरावा केला, आणि याच्याबद्दल अधिकाऱ्यांकडून काय उत्तर आलं? आम्ही आता सत्तेवर येऊन तर 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षापासून आम्ही इथे सांगतोय की आम्हाला स्टाफ द्या, कारण कसं झालं आहे, माझ्यामध्ये 2 सिस्टर, 1 कंपाऊंडर यांची 3-4 लोकांची तरी बदली झालेली आहे. तरी पण आपल्याला इथं त्यानुसार एकही स्टाफ अवेलेबल अजून पण करून दिलेला आहे. आपल्या इथे शिपाई 2 आहेत, लागतात ॲक्च्युली 3 ते 4, आणि 1 डेला लागतो, 1 नाईटला लागतो. तरी पण त्यांना सांगितलेलं आहे की वरती बाबा आपल्याला द्या. तर आम्ही त्यामध्ये काय ॲडजस्ट करणार की बाबा शिपाई द्या, अजून तुम्ही शिपाईच्यानुसार आपण ही सगळी स्वच्छता करून घेतो, कारण ते कमीच असल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात. त्यात कसं झालं होतं, काल संडे होता, काल सुट्टी होता, तरी सगळे आले होते. तरी पण काल त्यांनी चुकीच्या गोष्टी निदर्शनात आणल्यात असं माझं वैयक्तिक तर म्हणणं आहे. कारण आम्ही ह्याचा सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही वरच्या अधिकाऱ्यांच्याकडं, मंत्री असेल त्यांच्याकडे पण आम्ही केलेला आहे. पण गावचं एक सरपंच म्हणून तुमची ही जबाबदारी आहे की असे प्रॉब्लेम्स पुढे भेडसावणार नाहीत याची काळजी तुम्ही घेतली पाहिजेत, आणि ह्या हॉस्पिटलसाठी देखील तुमचं जे काही योगदान असेल ते राहिलं पाहिजे. हो, ह्यासाठी नक्की 100% आम्ही त्याची काळजी घेऊ, आणि नक्की हॉस्पिटल वरिष्ठांच्या ह्याच्याकडून आम्ही नक्की चांगलं ठेवू.
ठीक आहे. आताच आपल्यासोबत होते कनेरी गावचे सरपंच निशांत पाटील. तर यांचं म्हणणं असं आहे की वारंवार इथे स्टाफची कमी असल्यामुळं वारंवार ह्याची तक्रार उच्च अधिकाऱ्यांच्याकडे केली असून त्यांच्याकडून या एका गोष्टीबद्दल अजूनही निकाल आलेलाच नाही आहे आणि ह्याबद्दल त्यांनी उडवाउडीचं उत्तरही दिल्याचं आता आपल्याला दिसून येते. एकीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना विकास कामाबद्दल एक राजकारणी बोलत आहेत, पण कुठेच विकास दिसत नाही हे आज दिसून आलेलं आहे. तरी ह्याकडे शासनानं आणि राजकारणी देखील बघणं पूर्ण गरजेचं आहे. कॅमेरामन नाज अत्तरसोबत अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.